राईट. तर गाईज आजचा दिवस पहिला गोव्यामधला सेकंड पार्ट असेल आय थिंक ह्याचा आपल्या EPचा गोवा सिरीजमध्ये. आणि आता जस्ट आंघोळ करून आम्ही बाहेर आलो आहे. सॉरी मी बाहेर आलो आहे मी बाहेर आला करून जस्ट. ओके सो आजचा प्लॅन काय आहे, आता सगळं दुपारी चिल आउट आहे आणि रात्री क्रूजला आहे. सो आज फुल फट्टे मजा येणार आहे. आणि आता सध्या भूक लागली सो आम्ही जाणार जेवायला. सो मी डायरेक्ट तिथे भेटतो तुम्हाला. जेवण काय सगळं दाखवतो आणि डायरेक्ट जेव्हा भटकायला जाऊ भटकंतीला तेव्हा डायरेक्ट व्लॉग चालू करणार मी आता. तर गाईज आपण आता झालोय सेट जेवायला. एकदम कसं वाटतं टकाटक. आउटफिट चेक ब्रो, आउटफिट चेक. ओके वाटतंय ना. ए भाई किसा एवढाच आहे. मी माझ्या हाता बघितलं किसा छोटासाच आहे भाई. मोबाईल नाही राहणार माझ्या पॅन्टीत. पण भाई बाकी टी शर्ट मस्त वाटतंय. वन साईड बॅक प्रिंट नाही पण कूल वाटतंय एकदम. आउटफिट तर मस्त आहे. सो आता जेवण जाऊया आणि बघू काय विषय काय नाही. पीस. सो गाईज तर आपण आता कुठे आलोय? हैदराबादी हॉटेल हैदराबादीमध्ये. तर आता आपण आलोय हॉटेल हैदराबादीमध्ये. हैदराबादी फॅमिली रेस्टॉरंट अँड बार. तर तिथे आलोय आपण. पण आम्ही पिणारे नाही. नाहीतर आम्ही आता म्हणतो आम्ही कोक पिणारी माणसं. कोक आणि थम्सअप पिणारी माणसं. तर आता आम्ही काय बिर्याणी मागवल्या 2-3 प्रकारच्या. प्रॉन्स बिर्याणी, चिकन बिर्याणी वगैरे. आणि काय मागवले? चिकन बोनलेस पीस मागवलेले आहेत आपण. अरे काय ते बोलायचंय आता. हां असलं काय मागवलंय. असलं काय असं काहीतरी असं जे मी तुम्हाला डायरेक्ट आता व्हिडिओत दाखवून आल्यावर खाऊन टेस्ट बेस्ट. आणि याची सगळी डिटेल मी कॅप्शनवर टाकेन. सो कॅप्शन पण चेक करा. बरोबर ना. आपली पहिली डिश आली आहे काय? चिकन 65. काय? सॉरी काय वापरतो? चिकन ट्रीज. हां सॉरी मित्रांनो मी नाव विसरलो. चिकन ट्रीज आहे. कॅप्शनमध्ये शिव्या देऊ नका. हां तर असलं काहीतरी आलंय. पुढे अजून भारी काय येणार आहे. ओपिनियन दे कसं होतं सांग. हे काय आलं आता? बिर्याणी हे कसं होतंय? ओपिनियन सांग. तुझा ओपिनियन सांग. मस्त ना. आता आपल्या समोर आली बिर्याणी. हे काय आहे बिर्याणी बरोबर? हे काय द्यायला लागले? रस्सा. ओके आता हे टेस्ट करून पण आम्ही सांगू तुम्हाला काय आहे काय विषय काय नाही. भाई कसले ताव मारतात सगळे. इथे योगेश माझा मित्र एकदम वन साईड बिर्याणी काढताना. ट्राय कर. आई ग चिकन लेग पीस. सुबह आहे मस्त आहे. ताई तू टेस्ट कर ताई. लवकर. अरे इथे रिॲक्शन पाहिजेत. कसं आहे? मस्त आहे. बघू कॅमेरासाठी करू नको. वापस रिव्ह्यू पण द्यायचा आहे. एक नंबर आहे. हे संपलं आता काय खातं त्याच्यातलं. तर इथे मी घेतली बिर्याणी आणि हे सगळे कसे पण खातात. बिर्याणी खरी खायची पद्धत ही. खा रे खा. बघ टेस्ट मार. भारी आहे चांगले आहे. कॅमेरा बघ मला नाव मी इथे मला एवढी चोचो वाटली आणि सगळ्यांना आवडली. पण मला एवढी मसाला नीट नाही वाटलं मला. आता खरा रिव्ह्यू येतोय. बोल आता खरा रिव्ह्यू दे. मगाशी कसं तर बोलली मसाला आहे. गाईज हाय नीट पण आपण मुंबईला खातो ना ती बिर्याणीची टेस्ट नाही. काय माहीत का म्हणजे असं मसाला प्रॉपर लागत नाही यार. मला असं भारी नाही वाटत ते खायला. काय माहीत का. तर गाईज आमचं तर जेवण झालं आणि हे आमचं बिल झालं आहे. एवढं आम्ही काय मागवलं नॉर्मली. तर तुम्ही जरी इथं विजिट केला तर नक्की इथे विजिट करा. हे पत्ता पण इथे दिसत असेल तुम्हाला. गाईज आता आपलं सस्ता फोटोशूट झालं आहे आणि आता आपण चाललोय वापस बॅक टू आवर. सस्ताच फोटोशूट झालाय. झोपायला घरी जाम झोप येते. झोपणार आणि रात्री आपण क्रूज पार्टी
आणि भाई जेवणाचा रिव्ह्यू देऊ ना असं जेन्युइन रिव्ह्यू देऊ ना हा. तर मला ना भाई ओके वाटलं म्हणजे स्टार्टर ना मस्त बाप होतं स्टार्टर छान होता खूप चांगला होता पण बिर्याणी हा ठीकठाक होती ठीकठाक म्हणजे मला एवढी पर्सनली नाही आवडली मला पण नाही आवडली हा वैदिला थांब ना रिपीट काय करते येल्लो पाणी आवडलं. हा तिला येल्लो पाणी बाकी आवडलं तर आता मग आता विषय असा आहे इफ तुम्हाला इथे आलात ते हॉटेल जायचं असेल रिकमेंडेड तर जाऊ शकता असं काय हरकत नाहीये फक्त स्टार्टर कॉस्टली कॉस्टली आहे पण खूप आणि costly आहे कॉस्टली आहे आणि प्लस त्याचं स्टार्टरच मला एकदम बाब होतं स्टार्टर मस्तच होतं Starter छान पण होतं. बिर्याणी एवे होती काय होतं ते चिकन ट्री चिकन ट्रीज होतं ना काहीतरी चिकन ट्रीज हा चिकन ट्रीज तर आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला भेटणार Cruise वर. क्रूजवर नाही येणे का आउटफिट चेक द्यायचंय मला आउटफिट चेक देणार आणि मग तुम्हाला भेटणार डायरेक्ट संध्याकाळी संध्याकाळी पण बीचवर जाणार आहे काय नाही मग भाई आता जाऊन डायरेक्ट झोपणार मी चला हा म्हणजे ते बाय बाय ऑलराईट सो आता डन झाले सगळे आम्ही आणि आता निघायला तयार सज्ज चला चला लवकर चला क्रूजवर डायरेक्ट क्रूजवर भेटतो तुम्हाला आता मी नाही गाडीत आधी आता आमची 7ची गाडी आहे बरोबर ना असं काय रागत बघतोस चल तर गाईज आता आपण बसलोय बसमध्ये आणि जाणार आहे क्रूज वरती अतुल दुसरं तुला काय बोलायचं आहे नाही सध्या काय नाही. का रे घशाला घशाला आधार नाहीये काय मग त्याला बोलावंसं काय वाटत नाही पण ठीक आहे आता बोल ना तुझ्या घशाला आधार भेटला तिकडे जाऊन तिकडे जाऊन सगळ्यांना एनर्जी आता तिकडे भेटणार तिकडे जाऊनच जाऊन आपण स्ट्रेट ठेवून राहूया तुमच्याशी राहायचं इकडे तर गाईज आपण आता चाललोय क्रूज वरती क्रूज जी तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय क्रूजला आणि हे तुम्ही बघू शकता भाई फुल एकदम ॲस्थेटिक्स आणि खूप एकदम भारी येतं एकदम भारी बोंब फोटो येणार ना यू असे भारी ॲस्थेटिक आणि बूम बाम फोटो येणार ना की भाई म्हणजे एकदम सेक्सी वाटणार आहे इन शॉर्ट भाई ही नव्हती का आमची मला वाटलं ही आहे आपली पण नाही थांबा पुढची असणार पटपट जाव्या कारण की ना 8:30चा टाइम होता आणि आम्ही 9 वाजले तरी इथेच चेकिंग करतोय तर अर्धा तास आपला विषय झालाय आणि आता आपण पटकन धावत जाऊया आणि चेकआउट करूया तुम्ही अपडेटेड राहा सॉरी आम्ही अपडेट करत राहतो तुम्हाला हा 1 मिनिटात आलो थांब गाइस ही आमची क्रूज आहे तर आता ये हम है ये हमारी क्रूज है और यहाँ हमारी पार्टी हो रही है तर ही अशी काय प्रकारे आहे तुम्हाला आतमध्ये एकदम दाखवतो मी गेल्यावर काय करू एक्सप्लोर करायचं ना हा एक्सप्लोर करू आम्ही आणि दाखवतो मला थांबा 1 मिनिटं भाई काय लोक भाई आत्ताच येतात त्यांना आरामात अर्धा तास जाणार भाई तिथे चेकिंगला सांगू का इकडनं बोलू काय भाई तुम्हाला अर्धा तास लागणार So let's go guys, let's go. दिसणार वाईड अँगल तर गाईज आपण आता चाललेलो आहे फर्स्ट एवर एक्सपिरियन्स आहे बाकी फुल इज्जत सॉरी माफ कर मला ओके मला आता फ्लॅशची काही गरज नाही पण आता फ्लॅश चालू तर काय होऊ शकत नाही ओके वाईब आहे हे काय हे बघू शकता खाली पाणी आहे भाई I request everyone, please remain seated wherever the tables are allotted, as the starters and the welcome drinks have been served for you guys. जहाँ कहीं पे भी आपको टेबल्स अलॉट किया वहाँ पे ही बैठेगा प्लीज. यहाँ से वहाँ शिफ्ट मत होइएगा. I think आमचा टेबल हा आहे. मजबूरन वापस उठाना पड़ेगा क्योंकि आपके काउंट के हिसाब से सेटअप किया है. डॉल्बी इथे बस ना. डॉल्बी समोर बस ना. काय तुझा काय तिथे आले वेलकम ड्रिंक भेटलं आपल्याला जे कोकम सरबत होतं आता नॉन अल्कोहोलिक चालवणार जे अल्कोहोलिक चालवणार जे की आम्ही पीत नाही सो कोल्ड्रिंक आम्ही कोल्ड्रिंक घेणारी माणसं आहेत अल्कोहोलिक वाले पण तुम्हाला दाखवतो थांबा अल्कोहोलिक घेऊन दे बॅक कॅमेरा चालू कर. बॅक कॅमेरा आणतो थांब ना येऊन दे मला दाखवूया गाय इथं आता आय थिंक स्टार्टर आलंय हे आय थिंक मंचुरियन आहे पकोडा आहेत आणि काय आहेत मला माहित नाही टेस्ट करून बघूया टेस्ट करून चांगली
तेच खरंच खूप चांगले आहे. मस्त आहे भाई, लिटरली मस्त आहे. हे जे आहे ना हे खरंच खूप मस्त आहे, लाजवाब. भाई इथे काय ना लहानपणाचे नाच चाललेत भाई. मैथिली जा तू पण. हे शिवन जा, शिवन जा, शिवन. काय काय पानी में कूद के मत कहना, वापस बोल रहा हूँ. भाई काय ते भलताच विषय सांगता बाकी. Okay, everybody, put your hands up with the music. 3, 2, 1, now with the music. Are you guys ready for the party? Make some noise! I can't hear you people. Come on, sing along with me. Come on, speed up now. Buckle up, speed up. Woo! Party बहुत ज़्यादा हो गया. Are you guys ready for this? Now, everybody jump. Let the party begin. भाई कोणतरी आले पण काय नसते काय घंटा लावणार नाही, पण भारी वाटते. हिला सांग रावत आहे, बाकी रावत आहे. हिला सांगू का आगरी कोणी भाई या पार्टनरला बोलवलं. काका एवढं धावत होते ना, काकाला हौशी वाटत मला. आणि भाई याचे जोक लय फालतू आहेत. मजा बाकी मजा दोनच झाल्या माझ्या. भाई कपल डान्स चालू झालाय. माझा याच्यात काहीच इंटरेस्ट नाही, आपल्या इथे काही संबंधच नाही. चला मी चाललो फोटो काढायला. चला बाई, वरच्या गोष्टींचा आम्हाला आला कंटाळा म्हणून आम्ही आलो खाली फोटोशूट करायला. आणि ते फट्टे रावस मध्ये फोटो काढलेत. आणि हिने माझ्यावर हिने माझ्यावर फोटो नाही काढला. अरे मी फोटो काढत होतो ना, पण तर आता इथे फोटोशूट करणार आणि मग बघू पुढचा प्लॅन काय नाही. भाई एक मस्त व्ह्यू दाखवू का तुम्हाला. हे काळोखामध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण भाई इकडनं जो व्ह्यू भेटतो ना, फर्स्ट क्लास भेटतो भाई, फर्स्ट क्लास भेटतो. खरं मस्त भेटतो. गाईज एवढे फोटो काढलेत ना की आता मोबाईल लिटरली मला स्विच ऑफ होईल आता मोबाईल. आय थिंक आणि काहीच आहे. आणि आता भाई जेवायची व्यवस्था होईल आमची, मग इथं जेवणार. अँड देन आय थिंक डान्स वगैरे पण आम्ही करू की नाही मला माहीत नाही. देन मग सीन आउट. भाई मोबाईल पडला असता आता माझ्या हातात ना. या सो लेट्स गो. तर मित्रांनो असं काही आहे आपलं जेवण. जाणून घेवा मुन्ना दादा यांचं ओपिनियन. अरे बोल, हात काय दाखवतो. भारी नक्की का की पैसा आता गेलाय म्हणून भारी बोलतोय. चांगलं ना, आपण चेक करूया जरा. हे पनीर आहे भाई, काय आहे ते. इज्जत आहे.
बाई भूक हॉटेलपेक्षा तरी बरं आहे. हां हॉटेलपेक्षा त्या बरं आहे. पटकन आता वळटवतोय आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो. काय आता आम्हाला ना अजिबात इंटरेस्ट आला नाही, कारण की इथे काय आपलं फालतू वगैरे होते ज्याच्यात आम्हाला गाडीचं इंटरेस्ट नाही. पार्टनर मग आम्हाला इंटरेस्ट नाही आणि तो दोस्तीवर गाणं लावत नाही. मग आता आम्ही पुढे टाइम बघून तिकडनं जाणार आहे कंटाळा येऊन. आणि काय म्हणून असे नाचतात त्याच्या पोरीला ना तर नाचायचं पण आहे. खरं सांगू ना त्या पोरीला तर नाचायचं पण आहे. तीनदा तिने वरती घेऊन गेली माहिती का. तीनदा लिटरली तिला वरती घेऊन गेली तीनदा. सो आता आम्ही इकडनं चाललो. आमचं मन भरलंय क्रूजवर ना. अक्षरशः हालत टाईट झाली आमची. अरे झोपायची वेळ पण तरी माझ्या अंगात एवढं मस्त आहेत ना, तरी माझ्या एवढं अंगात मस्त आहेत की मला अजून पण नाईट मारायचे आणि नाईटला कुठे जायचं पण मला माहिती येणार नाही. म्हणून मी हिला पकडतोय. हिने जर म्हणजे प्रतिसाद दिला तर आम्ही नाईटलाच फिरायला. हा म्हणजे सगळे हाऊसफुल आहेत. मग असं होणं डाऊटफुल आहे. जाऊया ना कुठे जाऊया. बघ तू हो बोलतोय. हा जाऊया फसण्यावरून दोघं जाऊया. दिलीस सांग तू पण भाऊच ना. तो आधीच नाही बोलला. तू पहिले हो बोलून नाही बोलतोस. ए जा रे. असे दगाबाद मला नको आहे. तुझ्या तोंडात गागला का. त्याला ऍडिशनल त्याने केलंय कडक गाडीचं काय करायचं का. तुझ्या तोंडात लागला कडक का. तर काहीच आमची मस्ती राहून दे बाजूला. आता विषय असता जायचंय आणि बघायचंय. अरे मला हे बोलते मी बघितलंच नाही. कमेंट बोलते बघितलीच नाही. थोडं काहीच आमचं होत चालूच राहिलं असलं हे काय. मी तुम्हाला डायरेक्ट हॉटेल रूमवर भेटतो आणि इफ आपला प्लॅन झाला तर आपण ब्लॉग पुढे कंटिन्यू करणार आहे. नाही तर ब्लॉग इथेच एंड होणार आहे. एंड करताना मी आउटरो देईनच नक्कीच. सो हॉटेलमध्ये जाऊन भेटतो तुम्हाला मी. तर गाईज तुम्हाला वाटलं असेल आम्ही आता हॉटेलवर जाऊ, पण आमच्यात एवढ्या मस्त्या आम्हाला तर स्प्राईट प्यायचंय आणि मला थम्सअप प्यायचंय. आणि आम्हाला शॉप भेटत नाही. मी शॉप शोधतोय गेल्या 15-20 मिनिटापासून आणि आम्हाला काहीच भेटत नाही, कारण की लिटरली रात्रीचे तर 1 वाजलेत. सो आता इथे कोणते कॅफे चालू आहे तिथे बघूया. लेट्स सी. हे हाय वाटतं. भाई आशेवर लिटरली मुतलेत आमच्या. बाई स्पायसी कुठे जायला लागेल आम्हाला. मेन रोड. बाई आपण मेन रोडवरच आलो होतो तुला माहित असेल तर. पण आपण आतमध्ये गेलो होतो आपल्या हॉटेलला. बाई आता मेन रोड शोधायचं इकडे ना तो टाकेल माझ्या गाडी. आता मेन रोडला जायला अजून 10 मिनिटं. येस पण स्प्राईट घेऊनच जाणार. बोजा एवढा मस्त आमची स्प्राईट घेऊनच जाणार. थांबा आम्ही स्प्राईट शोधतो मग तुम्हाला मग ब्लॉग कंटिन्यू करतो. बाय स्टे ही खरंच ब्लॉगर बनायला लागली भाई. आता मी मस्तीच करतो. ही पोस्ट केलं तर करणार नाही तर नाही करणार. चांगलं नाही आलं तर मर्जिंग नाही झालं तर मी नाही करणार. खरं सांगतोय भाई. ब्लॉग तुम्ही कंटेंट नाही मी टाकत जातो भाई. शूज ड्रिप चेक. तर मित्रांनो आता आपण ब्लॉग इथे संपवूया, कारण की रात्री खूप लेट झाले आणि आता ब्लॉग करायचे पण कॅपॅसिटी नाही आणि कंटेंट तर कोण अजिबात देणार नाही. सो व्हिडिओ इथे एंड करूया आणि ब्लॉग पण. आणि उद्या वापस एक नवीन व्हिडिओ नक्कीच येईल. तोपर्यंत बाय. स्टे ट्यून. हॅपी पीस. मिठी जाशणे. काय नाही असं डान्स करायचं स्वप्नात राहिले म्हणून मला बघायचंच नाही.